लाडक्या दाजीचा आम्ही एवढी तयारी करतोय, दाजी खुश होतील ना. हॅलो नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या बर्थडेच्या व्लॉगमध्ये. गेल्या महिन्यात म्हणजे जानेवारीच्या एंडला यांचा बड्डे होता आणि तेव्हापासून ड्राफ्टमध्ये तो व्हिडिओ पडू नये पण काही पोस्टच नाही केला. तोच काय कुठलाच व्हिडिओ पोस्ट नाही केला कारण की त्याचं कारण होतं, मी गावाकडे गेली होती. सियाची जावळाचा प्रोग्राम होता आणि त्या गडबडीमध्ये काही व्हिडिओ टाकणं झाला नाही. विचार तर करून गेली होती घरी जातोय म्हटलं, माहे टाइम जास्त भेटेल मग चांगले व्हिडिओज पोस्ट करूयात, पण असं काहीच झालं नाही. बोल ग ए सोनियाकडनं काय होत नाही. दाजीच्या बर्थडेची तयारी करतोय मी टाकेला पर ना आमच्या लाडक्या दाजीचा आम्ही एवढी तयारी करतोय, दाजी खुश होतील ना. तसं तर मी 2-3 मिनी ब्लॉग टाकले बड्डेचे. त्याच्यामध्ये त्यांचा बड्डे मी रात्री पण सेलिब्रेट केला होता, पण फ्रेंड सोबत आज करूयात म्हटलं. मग आता बड्डे म्हटल्यावर काही गोष्टी मी जसं की सुरुवातीला दाखवलं ते पार्सल होते, ते झेप्टोवरनं मागवले होते आणि काही अर्ध्या गोष्टी सोनिया घेऊन आली बाहेर गेली तर. आणि काही अपर्णाने आणलेल्या. महत्त्वाचं म्हणजे कुठलाही प्रोग्राम असो, कुठलाही फंक्शन असो आणि कुठलंही सेलिब्रेशन असो, मस्ती मज्जा तर झालीच पाहिजे. आणि तसंच आम्ही तिघी जर सोबत आलो ना, मग ते कामही करायचं असेल तरी आम्हाला एवढी मज्जा येते. टाइम कसा निघून जातो आणि काम कसं होतं हे तिघींनाही काही कळत नाही. लग्नानंतर फर्स्ट टाइम मी असं कुणाला बोलवून त्यांचा बर्थडे केला असेल, कारण की त्यांना एवढं आवडत नाही, त्यांना एकट्यामध्ये किंवा तेही सेलिब्रेशन त्यांना आवडत नाही. पण आपण बायकांचं कसं असतं, छोट्या जरी गोष्टी असेल तरी आपण खूप एक्सायटेड असतो, मग त्यांचा बर्थडे असो की स्वतःचा बर्थडे असो. मग आम्ही तिघींनी सकाळीच डिसाईड केलं होतं की 3-4 किंवा 5 वाजता आपण लागूयात म्हटलं प्रिपरेशनला. एवढं काही मोठं डेकोरेशन करायचं नव्हतं आणि तिघी मिळून तर लगेच होईल म्हटलं. तर मग संध्याकाळी 4-5च्या दरम्यान त्या आल्या आणि 1 तासामध्ये आम्ही सगळं मस्त आवरून छान तुम्ही बघू शकता असं आमचं डेकोरेशन सध्या चाललेलं आहे. माझी खूप इच्छा होती की सगळ्या पेटल्स छान खाली टाकायच्या, पण म्हटलं आपण एवढे सगळे त्याच्यावर आत्ताच एवढं चालतोय ते एवढं खराब होतंय, मग बर्थडे पर्यंत तर कसंच राहणार नाही आणि खाली फरशी पण खराब होईल, त्याचे डाग निघता नाही निघत माहित नाही. मग त्यानंतर असं डिसाईड केलं की जे समोर टीव्ही युनिट आहे त्याच्यावर छान पेटल्स टाकूयात आणि त्याच्यावर कॅन्डल्स घेतल्या, त्या कॅन्डल्स ठेवूयात. आता नवऱ्याचा बर्थडे म्हटल्यावर म्हटलं आता रेड कलर आपल्या डेकोरेशन मध्ये पाहिजेच, त्यासाठी मी बलून आणि बाकीच्या गोष्टी रेड व्हाईट थीम मध्ये ठेवल्या. आणि असं काहीसं फायनल आमचं डेकोरेशन होतं. अगदीच कमी पैशामध्ये एवढं सुंदर डेकोरेशन होईल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. जसं की मी म्हटलं की मला व्हाईट आणि रेड मध्येच थीम ठेवायची होती, म्हणून मी कस्टमाइज करून केक घेतला होता. 450-500च्या रेंजमध्ये हा एवढा सुंदर केक त्यांनी बनवून दिला होता. ओळखीच्याच होत्या तर त्यांनी होम डिलिव्हरी पण दिलेली. आणि अशा गडबडीच्या दिवसांमध्ये म्हणजे काही प्रोग्राम करायचा आहे, फंक्शन करायचं आहे आणि असे कोणी एवढी हेल्प केली तर खरंच खूप चांगलं वाटतं. हे ऑफिसला केलेले होते, असा विचार केला की यांना सरप्राईज देऊ म्हटलं. तुम्ही एवढं पोज नका कधी व्हिडिओ येतो. पण त्यांना रोज ऑफिसवरून येता येता घरी 8-8:30 होतात, तर म्हटलं आज तरी लवकर यायला पाहिजे. त्यामुळे माझा कंटिन्युअसली फोन चालू होता, केव्हा येणार आहे केव्हा येणार आहे. मग कुणालाही कळेल ज्याचा बर्थडे की हा काहीतरी सरप्राईज प्लॅन करते. टेबलवर तुम्हाला 2 केक दिसत आहे, तर एक दीदीने आणला होता
दीदी आणि जिजूंनी. आपण लहान असताना कुठे बर्थडेला गेलो की सगळं लक्ष सगळ्यांचं फक्त त्या केकवरच असायचं की आपल्याला कोणता पीस मोठा भेटतो की छोटा भेटतो. म्हणजे आपण एखाद्या फ्रेंड सोबत गेलो तर त्यांना जर मोठा पीस भेटला आपल्याला छोटा भेटला किती वाईट वाटायचं. पण जसं मोठं झालोय तर आता असं वाटतं की जेवढा छोटा भेटेल म्हणजे तेवढं बरं आहे. नकोशा वाटतात गोष्टी. त्याचप्रमाणे आता काय आपण लहान राहिलोय का बर्थडे करायला, तर हे खरं आहे की बर्थडे सेलिब्रेट करायला आपण काही आता लहान नाही राहिलो, मोठे झालो. पण डेली लाईफ मधून डेली रुटीन मधून थोडेसे काही क्षण साईडला काढायचे आणि फ्रेंड सोबत असो किंवा फॅमिली सोबत ते घालवायचे. खरंच छान वाटतं. त्यासाठीच वीक मधून एक रविवार दिलेला असतो, तो म्हणजे मज्जा करण्यासाठी. किंवा कॅलेंडरमध्ये एवढे सारे दिवस दिलेले असतात, सणाचे दिवस, ज्यामध्ये थोडंसं रोजची कामं विसरून थोडासा एन्जॉय करता येईल. त्यातलंच एक मेन सेलिब्रेशन म्हणजे आपला बर्थडे. लहान मुलांचं तर आपण करतोच, तर आपल्या मोठ्यांचंही करायला काय हरकत आहे. आता मला माहिती होतं की हे सगळं बघून हे म्हणतील की कशाला उगाच करत बसली, पण तरी पण मी केलं कारण की माझी इच्छा होती. याआधी तर नाही केलेला एवढा मोठा, पण म्हटलं ह्यावेळेस करूयात. जेवण वगैरेचं तर काही प्लॅन नव्हता, त्यासाठी म्हटलं आपण नाश्ताच करूयात. त्यासाठी आम्ही मस्त अशी दाबेली मागवली होती. जेव्हा ती आली तेव्हा मस्त अशी गरम होती, पण हळूहळू टाइम एवढा वाढला म्हणजे रात्रीच्या 8:30-9 वाजून गेले आमचा बर्थडे होईपर्यंत. तोपर्यंत ती थंडगार झाली. आमचं जाऊ दे, पण प्रिश्का असेल किंवा हे छोटे मोठे रिया, आर्यन, अलिशा केक खाऊन फुल एन्जॉय करताय. त्यांना तर असं वाटत असेल की केव्हा केक कट करताना आम्हाला केव्हा खायला भेटतो. झालं असं की पूर्ण गडबडमध्ये ना सोनियाकडे फोन होता आणि तिच्याकडनं मेन जे केक कटिंगचे व्हिडिओ आहेत तेच काढणं राहून गेले. जास्त काही कुणाला बोलवलं नाही, फक्त जो आमचा फ्रेंड सर्कल आहे म्हणजेच माझे शेजारी सोनिया आणि अपर्णा त्यांची फॅमिली होती आता आणि दीदीची फॅमिली होती. अपर्णाच्या मिस्टरांचं म्हणजे आमच्या भूषण दादाचं बाहेर काहीतरी काम होतं, त्यामुळे ते नाही येऊ शकले आणि ते नंतर आले. म्हणजे रात्री 10:30 वगैरे झाले असतील. विश करण्यासाठी आले होते, ते मी पुढे दाखवतेच. तुम्ही बर्थडेला आले नाही म्हणून ड्राय डे निघाला आज. ती ना आपण जर खाऊ घातलं ना, नाही मला 20व्या वर्षी झाली. ही बघ शान. तुम्ही इकडे बर्थडे सेलिब्रेट. खरी गंमत तर ही आहे की 30 तारखेला यांचा बर्थडे असतो आणि त्याच्या नेक्स्ट डेला 31 तारखेला जिजूंचा बर्थडे असतो. तर हे बर्थडेच्या दिवशी दिवसभर बाहेर होते, म्हणजे मूवी वगैरे त्यांनी बाहेर गेलेले ते. मग संध्याकाळी जसं की मी मिनी ब्लॉग मध्ये टाकलंच आहे, आम्ही दोघं गेलो, छान असा केक घेऊन आलेलो आणि छानसं आमचं इकडे दुसरं सेलिब्रेशन झालं. आणि अशी होते आमचे 2 बर्थडे. व्हिडिओ खूप लेट येत आहे मला माहिती, मी त्याचं कारण पण तुम्हाला सांगितलंय. यानंतर मी प्रयत्न करेल की वीक मधून ऍटलीस्ट 3 तरी व्हिडिओ आपले आलेच पाहिजे. तर जसं आधी प्रेम दिलंय भरभरून तसं आताही प्रेम द्या, एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल, आज फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे यानंतर सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. तर भेटू लवकरच एका नवीन छान अशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.